नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी खुशखबर इथे असणार आहे. कारण की मे महिन्याचा जो हप्ता आहे हा एक्झॅक्ट आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे, त्याची मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यानंतर ज्या 80 लाख लाडक्या बहिणी आहे ना, 80 लाख त्या लाडक्या बहिणी का अपात्र झाल्या? आता स्वतः ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या स्वतः लाईव्ह येऊन त्यांनी सगळी जी माहिती आहे ना, त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या 80 लाख लाडकी बहीण त्या अपात्र का झालेल्या आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर गॅसच्या सबसिडीबद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा, मे महिना संपला. लाडकीच्या खात्यात ₹1500 कधी येणार? मोठी अपडेट्स या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, खूप साऱ्या लाडकी बहिणीच्या अकाउंटवर जो मार्च आणि एप्रिलचे ₹3000 ना, हे आता जमा झालेले आहे. तुमच्या अकाउंटवर जमा झाले का? झाले असेल तर येस म्हणून पाठवा आणि नसेल झाले तर नो म्हणून नक्की पाठवा. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी होणारी जी मंत्रिमंडळ बैठक आहे ना, या मंत्रिमंडळ बैठक याबाबत निर्णय जो आहे ना, तो होणार आहे मे महिन्याच्या हप्त्याबद्दल. परंतु एकंदरीत जर बघितलं, तर यामध्ये जो आपला मे महिन्याचा हप्ता आहे, हा मे महिन्याचा हप्ता येत्या 10 ते 12 जूनच्या दरम्यान आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. हे सुद्धा इथे ध्यानात ठेवणे इथे गरजेचं आहे. त्यानंतर काही लाडक्या बहिणींना बघा, इथे फक्त मार्च आणि एप्रिलचे फक्त 500 म्हणजे ₹1000 त्यांना भेटलेले आहे. मार्चचे 500 आणि एप्रिलचे 500 असे त्यांना ₹1000 ते भेटलेले आहे. तर ते आता विचारत आहे, की "सर आम्हाला ₹1000च का भेटलेले आहे?" तर बघा, इथे जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेत असाल किंवा नमो शेतकरी योजनेचा जर लाभ घेत असाल, तर या दोन्ही हप्त्याची मिळून तुम्हाला ते ₹1000 आणि लाडकी बहीण योजनेचे ₹500 असे ₹1500 तुम्हाला इथे भेटत असतात. म्हणजे तुम्ही दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फक्त ₹500 इथे भेटणार आहे. आता वळूया महत्त्वाच्या बातमीकडे, की कोणत्या लाडकी बहिणींना इथे अपात्र ठरवलं, आदिती तटकरेंनी कोणती महत्त्वाची माहिती दिली, या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत. बघा, इथे काय सांगितलेलं आहे, की लाडक्या बहिणींना दर महिन्याला हप्ता जो आहे ना, तो अचानक बंद झाला आणि महिला ज्या आहे ना, हा नाराज झाल्या. त्यावर आता स्पष्टीकरण देत आदिती तटकरे म्हणाले, की आतापर्यंत जवळपास 80 लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. यामध्ये काही पात्र महिलांमार्फत लाभ पोहोचत नसल्याचं इथे तक्रारी आलेल्या होत्या. हे सुद्धा इथे त्यांचं बरोबर आहे. कारण की काही-काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वरती आहे, तरी त्यांना लाभ भेटत आहे. काही-काहीचं उत्पन्न खूप जास्त आहे, तरी त्यांना इथे लाभ भेटतो. परंतु काही-काही ज्या इन्कम टॅक्स भरतात ना, त्यांना सुद्धा इथे लाभ भेटत आहे. म्हणजे आता यामुळे काय होणार आहे, की इथे गरजू महिलांना जिथे जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार आहे. त्यानंतर त्या पुढे बोलताना असं म्हणाले आहे, की सरकारने 10 महिन्यांपासून के-वाय-सी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर ज्या बहिणींनी के-वाय-सी केलेली नाही, त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यासोबत ज्या महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांचे वय 65च्या वयापेक्षा वर आहे आणि ज्या महिलांच्या नावावर गाडी आहे, अशांना अपात्र केलेलं आहे. आदिती तटकरे असं म्हटलेले आहे. बघा, इथे सरकारचं सुद्धा काही चुकलेलं नाही. कारण की सरकारने पहिले डिसेंबरमध्ये इथे मुदतवाढ दिलेली होती. त्यानंतर मार्च महिन्यापर्यंत इथे मुदतवाढ दिली होती आणि अखेरी एप्रिल महिन्यापर्यंत सरकारने के-वाय-सी दुरुस्तीसाठी इथे मुदतवाढ दिलेली होती. तर सरकारने जवळ-जवळ 3 ते 4 महिने ते लाडक्या बहिणीसाठी इथे ही जी के-वाय-सीची प्रक्रिया आहे ना, ही सुरू केलेली होती. तरीसुद्धा काही लाडकी बहिणी ते के-वाय-सी केलीच नाही. त्यामुळे आता त्यांना इथे त्यांचा लाभ जो आहे ना, तो इथे बंद इथे करण्यात आलेला आहे आणि ज्या लाडकी बहिणीचं हे वय 65 पेक्षा वर आहे ना, त्यांचा सुद्धा इथे लाभ इथे बंद करण्यात आलेला आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, त्यांच्या प्रश्नावर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष यांच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्याला धडक मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करण्यात आलेलं आहे. बघा, इथे यवतमाळ सुद्धा मध्ये आता इथे मोर्चा इथे निघालेला आहे. तर जर आणखीन जर तुमच्या काही समस्या असेल लाडकी बहीण योजनेबद्दल, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.